वैदिक आणि मनोवादी व्यवस्थेला हाणून पाडलं. परमकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध प्रज्ञा पुरुष आणि ज्यानं रक्ताच्या क्रांतीला बाजूला करत खऱ्या अर्थाने इथे सम्यक समांत अशी बुद्धाची परम क्रांती उभी केली आणि आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत देखील इथल्या समाजाचा विचार केला. ज्यानं मानवमुक्तीचा 395 कलमी जाहीरनामा लिहिला तो तुम्हा आणि तमाम भारतीयांचा बाप म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन, ज्यांनी माणसाला माणूस म्हणून मोठं केलं. सुरुवातीलाच बोलत असताना पंकजदादांनी माझा थोडासा परिचय करून दिला, त्यासाठी मी पंकजदादांचे आभार व्यक्त करते की मला त्यांनी परिचयाची आवश्यकता ठेवली नाही. आपण बघतोय की निवडणुका सुरू झाल्या आहेत. आता गल्ली बोळात प्रस्थापित सगळ्याच पक्षाचे पुढारी यायला लागले आहेत. काँग्रेसचे दादा येतील, भाजपाचे भाऊ येतील, प्रहारचे भाऊ येतील. प्रहारच्या भाऊंना मी एक नवीन नाव ठेवलंय, भांडेवाले दादा. त्यांचा भांडे वाटपाचा कार्यक्रम खूप जोरदार झालाय, भांडेवाले दादा. पण हे सगळेच्या सगळे येतात आणि जातात. खऱ्या अर्थानं आज जे प्रश्न आपल्या समोर उभे राहिले आहेत, भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर या देशातल्या आदिवासींसमोर असतील, या देशातल्या शेड्यूल कास्ट समोर असतील, या देशातल्या मुस्लिमांसमोर असतील, या देशातल्या ओबीसींसमोर असतील, या देशातल्या त्या प्रत्येक घटकापर्यंत की ज्याला आजपर्यंत खऱ्या अर्थानं राजकीय हिस्सेदारी मिळाली नाहीये, त्याचा फक्त आणि फक्त राजकारणासाठी वापर करून घेतलाय. त्याच्या समोर प्रश्न उभे राहिले. तुम्ही म्हणाल की काय प्रश्न उभे राहिले? आम्ही सुखात आहे. आता तर 1 तासापूर्वी जेवण झालंय. तुमच्या गावचा बाजार होता का? नाही, त्याच्यामुळे आहे की नाही. तरी कुणाच्या घरात मटण शिजलं असेल, आहे की नाही. छान, आम्ही छान जेवलो ताई, मस्त जेवण झालं. मोबाईलला रिचार्ज आहे, आमच्या 2 GB डाटा रोज भेटतो. घरात केबल आहे, आम्ही मद्रासी पिक्चर बघतो दिवसभर, हिंदीत डब केलेले, आहे की नाही. गाडी आमच्याकडं, आम्ही गाडीवर गावभर फिरतो. सगळं ते चांगलं, सगळं आलबेल आहे ताई. पण सगळं आलबेल आहे हे फक्त वरवर आलबेल आहे. याच्या खोलात जावं लागेल. हे खोलात जाणं काय, कशासाठी? आरक्षण. ही निवडणूक जी आहे, ही लढाई कशासाठी? तर या देशात प्रज्ञापुरुष बाबासाहेबांनी इथल्या त्या प्रत्येक घटकाला, ज्याला इथं पिढ्याने पिढ्या जगण्याचा अधिकारच नव्हता. गावात यायची चोरी होती, खायची चोरी, बोलायची चोरी, वागायची चोरी, एवढंच काय, त्याची सावली पडली तर पुढे गेल्यानंतर तिथं पाणी वतलं जायचं. त्यामध्ये असलेले सगळेच, मग त्यामध्ये आमचे आदिवासी बांधव पण होते, त्याच्यामध्ये आमचे सगळे दलित मागासवर्गीय बांधव पण होते, त्यामध्ये आमचे अल्पसंख्याक बांधव पण होते. अशा घटकांना एक सुरक्षित वातावरण मिळावं. स्वतंत्र देश झाला तर प्रत्येकाला नागरिक म्हणून सन्मानाने जगता यावं. आणि खास करून ज्यांना पिढ्या नाकारलंच गेलं आहे, ज्यांचं जगणंच नाकारलं गेलंय, ज्यांचं अस्तित्वच नाकारलं गेलंय, त्यांना सन्मानाने जगण्याची एक व्यवस्था उभी राहावी, याच्यासाठी केलेली तरतूद म्हणजे आरक्षण. आरक्षण म्हणजे पैसे कमाव स्कीम नाही, तो काही कोण बनेगा करोडपतीचा खेळ नाही. आरक्षण ही सन्मानाने या व्यवस्थेमध्ये जगण्यासाठीची एक सिस्टीम बाबासाहेबांनी उभी केली. या आरक्षणामुळे काय झालं? आमच्या मागच्या पिढ्या शिकत आल्या, त्या नोकऱ्या करत आल्या. याच आरक्षणाने आम्हाला ग्रामपंचायतीच्या विशेष राखीव निधीपासून आम्हाला इंदिरा आवास योजनेपर्यंत आमचं पिवळं रेशन कार्ड, आमच्या पोरांच्या शिष्यवृत्त्या शिष्यवृत्त्या देणं असेल, शिक्षणातल्या सवलती देणं असेल, अशा अनेक गोष्टी आरक्षणाने केल्या. पण आता हेच आरक्षण काढून घेण्यासाठी भारतीय जनता पार्टी, बीजेपी सोबत आमची लढाई खुली आहे, अगदी मैदानात. कारण बीजेपी संघवादी आहेत, मनुवादी आहेत, ते जातीयवादी आहेत, ते धर्मांध आहेत. ते माणसाला माणूस म्हणून जगू देण्यापेक्षा त्याला जाती धर्मात वाटून आणि त्याला वेगळं करून स्वतःची पोळी शेकणारी ती एक मतलबी लोकांची जमात आहे. अशा बीजेपी सोबत आमची खुली लढाई आहे. पण याच बीजेपीने, त्यांची केंद्रात सत्ता आहे, त्यांची राज्यातही कालपर्यंत सत्ता होती, आचारसंहिता लागेपर्यंत त्यांचीच युतीची सरकार होती. याच केंद्रातल्या सरकारने
सर्वोच्च न्यायालयाच्या दिल्लीच्या न्यायालयाच्या माध्यमातून एक कागद काढून घेतला, एक आदेश काढला 1 ऑगस्ट 2024 खूप लांब आहे का, 2 महिन्यापूर्वीची गोष्ट. हा आदेश काय आहे, तर या देशातल्या SC आणि ST आरक्षणाचं उपवर्गीकरण करायचं. उपवर्गीकरण म्हणजे काय, तुम्हाला वेगळं वेगळं करायचं. सोप्या भाषेत सांगते, तुम्हाला वेगळं वेगळं करायचं की ते वेगळं वेगळं करून त्याच्यावर मग लेबलिंग करायचं. कारण इथे हक्क आणि अधिकारांसाठी लढणारा जो घटक आहे SC मधला, तो आंबेडकरी जनसमुदाय, त्याची ताकद कमी होईल जरी बाकीचे वेगळे वेगळे गेले तर. त्याची सामाजिक ताकद कमी होते, त्याची लढण्याची ताकद कमी होते. त्यासोबतच याच्यामध्ये एक अट घातली गेली आहे, काय तर क्रिमिलेअरची अट. क्रिमिलेअरची अट काय आहे, तर तुमचं वार्षिक सरासरी उत्पन्न 3 लाखाचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी क्रिमिलेअर द्यावं लागेल. क्रिमिलेअर दिल्यानंतर तुम्हाला आरक्षणाची संधी मिळणार नाही. म्हणजे सहज असं अलगद आपण गव्हातून असा खडा काढतो रे बाजूला, लक्षात नाही येतात, तसं अलगद काढून बाजूला ठेवले. म्हणजे आमच्या शिकलेल्या पोरांनी नोकऱ्यांसाठी जायचं नाही. क्रिमिलेअरची अट लागली की आरक्षणाची जागा जरी असली तरी ती रिक्त पडणार. रिक्त पडली की यांनी काय करायचं, यांनी यांच्या मर्जीतली 3% वाली गँग तिथं नोकरीत भरायची. म्हणजे परत 3% हाती सगळा कारभार येऊ द्यायचा. याच्यासाठीचं एक राजकारण केलं जात आहे. आता हे करणारी कोण आहे, बीजेपी. बीजेपी सोबत तर आमची खुली लढाई आहे, पण या बीजेपीने करून घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात जी काँग्रेस आतापर्यंत आमच्याकडे येते, आमच्या पाठीवरून हात फिरवते, है की नाही. पण बाबांनो, पाठीवरून हात फिरवलं म्हणजे पोट भरतं का? पाठीवरून हात फिरवलं पोट भरतं का? जेवायला काय लागते, भाकर. जगायला काय लागतो, सन्मान. आणि त्यासाठीच्या संधीची दालनं. तर ही काँग्रेस त्या विषयावर बोलायला तयार नाहीये. यावेळची ही पूर्ण निवडणूक आणि ही सगळी लढाई कशाची आहे, तर आरक्षण वाद्यांच्या आणि आरक्षण विरोधीच्या. तुम्ही कुणाच्या सोबत उभं राहायचं हे तुम्हाला ठरवायचंय की तुम्ही आरक्षण वाद्यांच्या विरोधात, म्हणजे जे आरक्षण टिकवण्यासाठी लढणार आहेत त्यांच्यासोबत, का जे आरक्षण काढून घेणार आहेत त्यांच्यासोबत जायचं, हे तुम्हाला ठरवावं लागणार. नाही तर मग येणाऱ्या पुढच्या पिढ्यांचं आणि आता जी पिढी शिक्षण करून नोकऱ्यांसाठी धडपडते आहे त्यांच्या सगळ्या संध्या काढून घेण्याचं काम हे सगळे करतायत. हे मांभाऊ मावस भाऊ आहेत. बीजेपी काँग्रेसवाले मांभाऊ मावस भाऊ आहेत. हे गल्ली बोळात असे भांडण करतील. गल्ली बोळात भांडण करतील, तुमचं ताट हिसकावून नेतील. एक पुढच्या दाराने घरात चिरतो, एक मागच्या दाराने घरात चिरतो, एका ताटात बसून चरतो. आणि बाहेर आपल्याला काय वाटतं, नाही नाही नाही, यांचा आपसात जमत नाही. असं काही नाहीये. यांचा आपसात लय आलबेल आहे. आपण आपला आलबेल कमी करायचं याच्यासाठी चालू असलेली यांची ही राजकीय घालमेल आहे. आपल्याला हे लक्षात घ्यावं लागणार. नाहीतर आपल्या पुढच्या पिढ्या, याच्यातच काय अट आहे, अजून याच्यात अट आहे, तुमच्या कुटुंबातला शिकलेला एखादा व्यक्ती जर आरक्षणाचा लाभ घेऊन नोकरी करतोय, शिष्यवृत्ती मिळवतोय, शासकीय प्रशासकीय ज्या योजना आहेत त्यांचा लाभ मिळवतोय, तर तुमच्या कुटुंबातल्या दुसऱ्या कुण्याही व्यक्तीला आरक्षण मिळणार नाही, शिष्यवृत्ती मिळणार नाही, त्याला लाभ मिळणार नाही. म्हणजे आपसुकच काय होतंय, तुम्ही आरक्षणातून बाहेर फेकले जाताय. हे आरक्षण ही ढाल आहे बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली. आज आम्ही गावाच्या मध्यभागी इतक्या या पॉश विहारात बसू शकतो ना, तर हे आरक्षणाच्या तरतुदीमुळे, बाबासाहेबांनी दिलेल्या ढालीमुळे. आणि हेच काढून घेण्याचं काम आता हे बीजेपी आणि काँग्रेसवाले करतात. बीजेपी आणि काँग्रेस म्हणजे कोण, महायुतीवाले आणि महाविकास आघाडीवाले. मग त्या महायुतीमध्ये कोण आहेत, बीजेपी वाले, शिंदे उबाठा, शिंदे सेना आणि एनसीपी अजित पवार गट. महायुतीमध्ये महाविकास आघाडीत कोण आहे, काँग्रेस आहे, उबाठा सेना आहे, राष्ट्रवादी शरद पवार गट आहे. तिसरी एक आघाडी आली आहे. तिसऱ्या आघाडीकडे पण या प्रश्नांची उत्तरं नाहीयेत. ते याच्यावर बोलायला तयार नाहीयेत. परिवर्तनाच्या नावाखाली स्वतःची राजकीय पोळी शिकण्याचं काम करतायत. यांच्याकडे आमच्या प्रश्नांची उत्तरं आहेत का, हे आम्हाला विचारावं लागणार. नाही तर काय होईल, बाबासाहेबांनी स्वतःच्या पोटची चार घालवली. कशासाठी, आम्हाला सन्मानाने जगता यायला पाहिजे. आणि आम्ही जर बाबासाहेबांनी दिलेल्या तरतुदीच्या विरोधात उभ्या राहणाऱ्यांची बाजू घेत असू तर आम्ही कुणाला फसवतोय, आम्ही बाबासाहेबाला फसवतोय. आम्ही आमच्या उद्धारकर्त्याला फसवतोय, ज्याच्या जीवावर आमचं जगणं आहे. त्याने दिलेल्या
गोष्टींना आम्ही नाकारतो. म्हणून हे समजून घ्यावं लागेल. भावनिक आपण आहोतच. बाबासाहेब हा आपल्या भावनेचा विषय आहे, पण त्यासोबतच बाबासाहेबांनी दिलेल्या सगळ्या गोष्टी ज्या आमच्या जगण्याशी व्यावहारिकतेत जोडलेल्या आहेत ते आम्हाला समजून घ्यावे. आणि ते जर समजून घेतलं नाही तर आमच्या पुढच्या पिढ्यांना अंधारात ढकलण्याचं आम्ही काम करू. बाबासाहेबांना हजारो वर्षाचा अंधार चिरत आम्हाला उजेडात आणलंय आणि परत आम्हाला हे अंधारात ढकलायला निघाले असतील तर ते आपण सहन करून घेणार. आणि जे कोणी असे असतील त्यांना एकच विचारायचं की तू ज्या दादा भाऊच्या घरी जाऊन पाण्याचे ग्लास वाटतो बाबा, हे की नाही, ज्या दादा भाऊच्या घरी जाऊन तू आलेल्याला पाणी देतो ना, त्या दादा भाऊला म्हणा की SC ST उपवर्गीकरणाविषयी तुझी भूमिका काय. आमचं आरक्षण काढून घेण्याचा प्रयत्न होतोय, तुमचं म्हणणं काय. आमच्या नोकऱ्यांवर गदा येते, तुमचं म्हणणं काय. आमच्या पोरांना मेरिट लिस्ट मध्ये नंबर लागल्यानंतर ओपन मधून नोकऱ्या लागत होत्या, त्याच्यात बंद करून टाकलं, त्याच्यावर तुमचं म्हणणं काय. आमच्या पोरांनी काय करायचं, आमच्या माया बहिणींनी काय करायचं. दुसऱ्याच्या हवाल्या केळीचे घड व्हायचे, शेतात निंदायलाच जायचं. आमच्याकडे आमच्या घरकुलाच्या योजनांपासून आमच्या रेशन कार्डापर्यंत प्रश्न पडीक आहेत. त्याच्यावर हे बोलायला तयार नाहीत, त्याच्यावर हे काम करणार नाहीत. आमच्या पोरांच्या रोजगाराचे प्रश्न आहेत, आमच्या शाळांचे प्रश्न आहेत, आमच्या शिक्षणाचे प्रश्न आहेत, त्याच्यावर हे बोलायला तयार नाहीत. वंचित बहुजन आघाडीची ही भूमिका आहे की समाजाच्या प्रत्येक घटकाचा समसमान विकास व्हावा, प्रत्येकाला हिस्सेदारी मिळावी, जी बाबासाहेबांनी आपल्याला भारतीय संविधानाच्या माध्यमातून देऊन ठेवलेली. आणि म्हणून काय, मी माझी उमेदवारी करत असताना मी फक्त करूया आणि करेन असं म्हणत नाही. मी शब्द देते की इथे असलेल्या केळी मजुरांसाठी केळी मजूर महामंडळ उभं करून त्यांच्यासाठी विम्यापासून तर शिष्यवृत्तीपर्यंतच्या आणि त्यांच्या आरोग्य व्यवस्थापनाच्या सवलती उभं करून त्यांना त्या ठिकाणी सन्मान देणं. माझ्याकडे असलेले, माझ्या पूर्ण मतदारसंघामध्ये असलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना, जे ITI झालेत, डिप्लोमा झालेत, ग्रॅज्युएट आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, DED आहेत, BEd आहेत, त्यांच्यासाठी नोकरीच्या संधी सहित तुमच्या गावामध्ये गाव पातळीवरच रोजगारासाठीच्या लघु उद्योगाच्या साधनांसहित संसाधनं शासकीय योजनांच्या माध्यमातून उपलब्ध करून देणं, म्हणजे जेणेकरून पोरांना बेरोजगारीच्या संकटाला समोर जावं लागणार. रावेर सारख्या शहरामध्ये केळी आधारित एक मोठा प्रोजेक्ट उभा राहू शकतो की त्याच्यातून केळीवर आधारित उद्योग होऊ शकतात. कारण आपण बनाना बेल्ट मध्ये राहतो, इथून ह्या मेर तर त्या मेर सगळे केळीच केळी आहे. पण या केळीच्या उत्पादकापासून तर केळीवर ज्यांचं पोट आहे त्यापैकी कुणाचंच भलं होत नाही. भलं होतं कुणाचं, कमिशन खोरांचं. तर हे आपल्याला बंद करायचं, खऱ्या अर्थाने विकास करायचा. आणि आपल्याला आपले प्रश्न, सामाजिक सुरक्षिततेचे प्रश्न, सामाजिक सुरक्षिततेचे प्रश्न असतील, आपल्या आरोग्याचे प्रश्न असतील, आपल्या शिक्षणाचे प्रश्न असतील, असे अनेक प्रश्न उभे राहतात. मजूर म्हणून तुम्ही ज्यावेळी काम करता त्यावेळी तुमच्या समोर किती मोठे प्रश्न उभे राहतात. तुम्ही पपईच्या गाडीवर जाता, तुम्ही केळीच्या गाडीवर जाता, तुम्ही खताच्या गाडीवर जाता. गेल्या 4 वर्षात भाऊदादांच्या आशीर्वादाने रात्रीचे ट्रॅक्टर फिरायला लागलेत, त्याच्या गाड्यांवर जातात. पण त्यावेळी तुमच्या जीवासोबत बरं वाईट काही झालं, तुमच्याच गावातली घटना आहे, पपईच्या गाडीत 3 लोक मृत्युमुखी. मिळाला विमा, होती त्याला माथाडी कामगार म्हणून मान्यता, आहे तुम्हाला माथाडी कामगार म्हणून मान्यता. गेल्या 40-45 वर्षात आलटून पालटून सत्ता घेणारे BJP असो की काँग्रेस असो किंवा नदीच्या पलीकडून आलेला दादा असो, म्हणतो कधी, बोलतो कधी, बोलतात कधी ही लोक. तुम्हाला माथाडी कामगार म्हणून मान्यता नाही, म्हणून तुम्हाला कामाच्या ठिकाणी दुर्दैवाने काही वाईट झालं तर त्या ठिकाणी तुम्हाला इन्शुरन्स नाही, विमा नाही. काम करून, कारण केळीचं घड वाहन हे मोठ्या जिकरीचं काम आहे. पाठीच्या मणक्यांमध्ये गॅप पडतो, डोक्याला त्रास व्हायला लागतो, गुडघे लवकर जातात. या सगळ्या गोष्टी ज्यावेळी हे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न उभे राहतात, महिलांचे असोत, तरुणांचे असोत, पुरुषांचे असोत, तर त्यावेळी तुम्हाला आहे लाईफ सिक्युरिटी. ती लाईफ सिक्युरिटी नाही, ती लाईफ सिक्युरिटी उभी करण्यासाठीच केळी मजूर महामंडळ आणि त्यातून तुम्हाला माथाडी कामगाराचा दर्जा आणि त्यातून तुमची सुरक्षितता, यासाठी मी कटिबद्ध आहे.
मला तुमचे मला तुमचे प्रश्न सोडवायचे आहेत, कारण तुम्ही माझं कुटुंब आहात, तुम्हीच माझा परिवार आहात आणि माझ्या परिवारातल्या माझ्या भावांपासून माझ्या माय बहिणींपर्यंत माझ्या बापांपर्यंत जे जे आहेत त्यांना त्यांचा सन्मान, त्यांचे हक्क आणि त्यांचे अधिकार कायम राहिले पाहिजे, त्यांच्यापर्यंत खऱ्या अर्थानं विकास पोहोचला पाहिजे, यासाठीची ही राजकीय लढाई आहे. येणारे येऊन सांगतील, कारण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गल्ली बोळामध्ये एक दोन जण असतो की नाही. तर असं जे आहे ना, तर सांगणाऱ्याला मी सांगितलेले 3 प्रश्न विचारायचे. दादा भाऊ जरी आला त्याला 3च प्रश्न विचारायचे. दादा आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविषयी तुझी भूमिका काय? दादा आरक्षण आमची नोकरी आहे ओपन भरतीमध्ये, आम्हाला मेरिट मध्ये आम्ही ओपन भरतीमध्ये जाऊन पडत होतो, ते बंद पडलं, त्याच्याविषयी तुझी भूमिका काय? हे प्रश्न तुम्ही क्रिमिलेअर विषयी तुझी भूमिका काय? हे प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला जर त्या ठिकाणी उत्तरं मिळाली तर मग तुम्ही म्हणा. पण यांना या भूमिका घ्यायच्या नाहीयेत, कारण यांना या प्रश्नांशी घेणं देणं नाहीये. यांना फक्त स्वतःच्या राजकीय सत्ता कायम ठेवायच्या आहेत. वंचित बहुजन आघाडीला फक्त राजकीय सत्ता नको, तर समाजाचे हक्क अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी राजकीय भूमिका म्हणून राजकीय लढाई ही वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे आणि त्यासाठीच माझी उमेदवारी आहे. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की निव्वळ विहारात झालेली चर्चा सकाळपर्यंत विसरून जाऊ नका. 20 तारखेला मतदान आहे. मतदानाच्या दिवशी आपण आपल्या अवतीभोवती असलेल्या आपल्या आदिवासी बांधवांना, आपल्या मुस्लिम बांधवांना, आपल्या ओबीसी बांधवांना, आपल्या बौद्ध बांधवांना, आपल्या चर्मकार, मातंग, भील, तडवी, पारेला, पावरा, मावची, कोकणी या सगळ्या बांधवांना, साळी, माळी, तेली, कोळी, कुंभार, चांभार, मातंग, जे कोणी आपले समाज बांधव आहेत, जे जे आपले आहेत आणि ज्यांच्या ज्यांच्या सोबत आपलं जगणं आहे, त्या सगळ्यांना समजावून सांगा आणि त्या सगळ्यांना देखील आवाहन करा. तुमचं देखील मतदान आणि त्यांचं देखील मतदान तुम्ही गॅस सिलेंडर या आपल्या चिन्हाला द्या. आणि यावेळी मला ही संधी आपण दिली तर मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देते की 5 वर्षात 45 वर्षात कधीही न पाहिलेलं परिवर्तन या विधानसभा क्षेत्रात मी करून दाखवेन आणि माझा शब्द मी पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाही.